गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे डे 5 आणि सकाळचे वाजले आहेत 4 आणि आमची जी ट्रिप होती ती होती 5 दिवसांची. तर आमच्या ट्रिपचा आता एंड आहे आणि आम्ही घरी जायला निघालो आहे वापस. तर आम्हाला ट्रेन होती दौंड जंक्शनवरून आणि आमचा जो ट्रेनचा टाईम होता तो होता 11 साडे 11 वाजेचा. तर आता आम्ही जायला निघालो आहेत. सकाळचे वाजले 4 आणि आता आम्ही इथून ट्रेनने जाऊ कुर्डवाडीपर्यंत आणि कुर्डवाडीपासून दौंड जंक्शन. तर असा आमचा हा प्रवास होता 5 दिवसांचा. खूप मस्त आम्ही एन्जॉय पण केलं आणि विठ्ठल रुक्मिणी, त्याच्यानंतर जे आम्ही गोपाळपुरा बघितला, तुळशीवृंदावन बघितलं आणि अजून मठ बघितले, कैकडी महाराज मठ बघितला. त्याच्यानंतर आम्ही ज्या मठामध्ये राहिलो तो एक्सपिरियन्स खूप छान होता. खूप खूप काही असं नवीन आम्हाला बघायला भेटलं. त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये त्या दिंडी वगैरे येतात त्या आम्ही बघितल्या, चंद्रभागा बघितली. त्याच्यानंतर प्रभुपाद घाट, इस्कॉन टेम्पल हे पण बघितलं. खूप छान अशी आमची ट्रिप होती 5 दिवसांची. तर आता ती जी ट्रिप आहे ती आमची आता एंड झाली आहे आणि आम्ही घरी जायला निघालो आहे. आणि जे आम्ही दर्शनं घेतले, डायरेक्ट दर्शन घेतलं, मुख दर्शन घेतलं, तो पण आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. खूप असं काही नवीन बघायला भेटलं. आणि पंढरपूरमध्ये जे विठ्ठल रुक्मिणीचे जे भक्त असतात त्यांचं पण आम्ही एक्सपिरियन्स बघितला, तर खूप छान होता. नंतर तिथलं आम्ही काही सामान घेऊन आलेलो आहे, जसं की आपलं चंदन वगैरे आणलं, चंद्रभागेचं पाणी आणलंय घरी. तर आमचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान असा झालेला आहे आणि ट्रिप पण खूप मस्त आम्ही एन्जॉय केली. फुल टू एन्जॉय केलं. म्हणजे सगळं असं घरातलं विसरून गेलो होतं आणि ट्रिप रोज उठायचं सकाळी, हे बघायचे ते बघायचे, मग इकडं जायचं तिकडं जायचं, बोटने जायचं. तर असा आमचा एक्सपिरियन्स खूप छान मस्त आणि खूप एन्जॉय केला आम्ही 4 जणांनी खूप मस्त असं एन्जॉय केलेलं आहे. त्याच्यानंतर जेवण वगैरे पण सगळं व्यवस्थित होतं. आणि तर तुम्ही आता पुढे कंटिन्यू बघा. आणि आम्हाला भुसावळला उतरवणार होती ट्रेन रात्री 7-8 वाजेपर्यंत उतरवणार होती, पण आमची ट्रेन ही लेट झालेली दौंड जंक्शनवरूनच. त्याच्या अकॉर्डिंग आम्ही रात्री 10 वाजता पोचणार होते. तर तुम्ही आता पुढे कंटिन्यू बघा. आणि मग मला थोडं व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. मग त्याच्यानंतर मी शूट वगैरे काही केलं नाही, मी झोपूनच आली. तर मी आता इथेच माझा ब्लॉग एंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर